इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने ग्राहकांना येणाऱ्या अवास्तव तथा वाढीव वीज बिलाच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेविका अमृताताई मोहरीकर तथा श्यामलाताई मंचेकर यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा तसेच वीज बिल प्रश्नाबाबत देखील दिले निवेदन। समाजसेवक सचिन मंचेकर, सामाजिक कार्यकर्ता सुजल शेलार, श्रीकांत भरांगे, सपना सूर्यवंशी, श्रीरंग रावजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती। स्मार्ट मीटरमुळे अंबरनाथ शहरातील अनेक नागरिकांना अवास्तव तथा वाढीव वीज बिले प्राप्त होत असल्याने सदर वाढीव वीज बिलाच्या तक्रारी शिवसेना नगरसेविका अमृताताई मोहरीकर तथा श्यामलाताई मंचेकर यांच्या कार्यालयात सातत्याने प्राप्त होत असल्याने शिवसेना नगरसेविका अमृताताई मोहरीकर तथा श्यामलाताई मंचेकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर धडक देत याबाबत महावितरण अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। तसेच स्मार्ट मीटरमुळे येत असलेल्या वाढीव वीज बिलाबाबत महावितरणच्या माध्यमातून यथायोग्य चौकशी करीत चुकीच्या देण्यात आलेली वीज बिले तत्काळ दुरुस्त करून नागरिकांना न्याय देण्याबाबतचे निवेदन देखील यावेळेस दोन्ही लोकप्रतिनिधींकडून महावितरण कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच नागरिकांच्या सदर महत्त्वपूर्ण समस्येबाबत महावितरणच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयावर शिवसेनेच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा मोर्चाचे आयोजन देखील करण्याबाबतचा इशारा शिवसेना नगरसेविका अमृताताई मोहरीकर तथा श्यामलाताई मंचेकर यांनी महावितरण अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना दिला। सदर प्रसंगी महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांच्या अनुषंगाने आलेल्या अनेक वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारी, निवेदने तसेच प्रामुख्याने वीज बिल प्रति स्वीकारित महावितरण प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी जमा केल्या। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। बंद करते कनेक्शन करून घ्यायचा बिल 290 आणि दुसऱ्या तिसऱ्याच महिन्यात लगेच 650 म्हणजे कितीचा फरक पडतो लोकांना। जमलो त्याचं कारण होतं की स्मार्ट मीटरचे जे आपल्याला वाढीव वीज बिले येत आहेत जे अतिशय कष्टकरी गोरगरीब आज आपल्या प्रभागाच्या सेविका दोन्ही नगरसेविका अमृताताई मोहरीकर असतील आणि श्यामलाताई मंचेकर या दोघींच्या नेतृत्वामध्ये आज आपण इथं निवेदन दिलेलं आहे। माझं इथलं स्थानिक महावितरणच्या प्रशासनाला विनंती आहे आणि आव्हान आहे की येणाऱ्या काळात आम्ही कोणीही बिलं भरणार नाही। लोक गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, कामगार वर्ग आहे, येणाऱ्या काळात मोठा मोर्चा घेऊन आम्ही आल्याशिवाय गप्प बसणार।